दादा नीट ठेवलं ना? हो हो. काही डॅमेज वगैरे जर नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. रोजचंच काम आहे ते. व्यवस्थित ठेवलं सगळं. थँक्यू. आरोही मग कोण आलंय? तुम्ही तिघं एकत्र? हो अगं बाहेरच भेटला ना हा. हो आत्तू बरोबर मी गेले होते ना हा. तर रस्त्यात भेटला. आग्र्यावरच येत होता सो एकत्र आलो सगळे. हो ना रे. हो हो. नाही बरं केलंस आलास. का? मला तुला काहीतरी दाखवायचंय. काय? सांगायचं नाहीये, दाखवायचंय असं म्हटलं. लवकर चल. अगं आरो काय दाखवायचं तू? अगं हे बघ. हे काय? गेस कर. नाही सांगता येत. नाही थांब. हे काय? पेटी, हार्मोनियम, संवादिका. हो मला कळलं, पण गिफ्ट आहे तुझं माझ्याकडून. तू काय मस्करी करतेस का माझी? तुला सगळं सांगितलं तरी तू हे माझ्यासाठी आणलंस? आवडलं नाही? हो मला हे खूप आवडलं, पण तुला माहित आहे की भीतीमुळे मी माझा आनंदही व्यक्त नाही करू शकत आहे. तुला माहित आहे ना मी तो व्हिडिओ का डिलीट केला, तरी तू माझ्यासाठी हे आणलंस? शांत, चिडू नकोस. मी तुझी मस्करी करत नाहीये. तुझ्या आईचं म्हणणं मला कळलंय आणि पटलंय पण. त्या त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत, पण म्हणून तू तुझ्या आवडीपासून का लांब राहायचं? आईसाठीच. एक शास्त्रीय गायक आहेत, त्यांच्याकडे जाते मी फक्त संगीत ऐकायला. तुला माहितीये ते काय म्हणतात? संगीत शिकवून नाही येत, सूर घोकून कधीच नाही कळू शकत. तो असावा लागतो तुमच्यात. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर तो वाहत असतो आणि हे सगळं दैवी आहे. बरोबर म्हणतायत ते. हो ना? मग तुझ्या वाजवण्यातनं, तुझ्या गाण्यातनं हे सगळं दिसलंय मला. तू त्या दिवशी जसा होतास ना तसा मी कधीच नाही पाहिलाय. म्हणून म्हटलं हे सूर जपले पाहिजे. नाही ते शक्य नाही. का? तुझ्या आईच्या नकळत त्यांना अजिबात न दुखावता तू तुझे सूर जपू शकतोस. कसं काय? सांगते. ही हार्मोनियम इथेच असू दे. तू जेव्हा कधी तुझ्या सुरांना मिस करशील ना तेव्हा इथे ये आणि त्यांना येऊन भेट. आणि तसंही आग्रहमध्ये हार्मोनियमला बंदी नाहीये. उलट सगळे फॅनच आहेत तुझे. एवढा विचार करतेस माझा? धुक्यात चांदणी तरी पाहणी ओंजळ भरी आकाश नवे वेचले शिंप आता मला काय बोलावं काही सुचत नाही. मोकळे रंग खरे तन्मय, तू आग्रहासाठी खूप केलंस. मग आता आग्रह पण तुझे सूर कधीच नाही हरवू देणार. दूर राहू दे आजपर्यंत सुरांपासून पळायचो लांब, पण आतापासून इथे येत जाईन त्याच सुरांना नव्याने भेटायला. तुझं एक खूप मोठं कर्ज आहे माझ्यावर. कसं फेडेन मला नाही माहित. अरे कॉफी प्यायला जाऊया? मगाशी तू जसं बोललीस
ते ऐकून खूप आश्चर्य वाटलं मला. का? तू स्वतःला खानावळीच्या कामात इतकं अडकून ठेवलंयस, पण तरी संगीताबद्दलचं प्रेम, पॅशन भारी आहे. मी तुला म्हटलं ना, मला खरं तर लहानपणापासून गायिकाच व्हायचं होतं, पण नाही जमलं. म्हणजे आता गायिका नाही होऊ शकले, पण जसं तू म्हणतोस तसं पॅशन जपू शकते ना. करेक्ट. माझे सूर हरवले कुठेतरी, तुझे नाही हरवू देणार. तुझं असं बोलणं ना मला इन्स्पायर करते असं वाटतंय. काहीतरी एक पॉझिटिव्ह फिलिंग आहे. बापरे, मी एवढी मोठी नाहीये काही. त्या सगळ्यासाठी ना प्रचंड साधना लागते. मी हे जे काही थोडंफार बोलते ना सुरांबद्दल, ते फक्त आणि फक्त मकरंजींमुळे. हा, मकरंजी. तुला म्हटलं ना मी जाते त्यांच्याकडे. खरं सांगू, मला ना खूप वेळ सुरांच्या सानिध्यात घालवायला आवडेल खरं तर, पण कामच एवढी असतात, नाही जमत. मग आठवड्यातला एक दिवस न चुकता जाते मी त्यांच्याकडे. ग्रेट. अजून एक गंमत सांग. आपण जेव्हापासून भेटलो तेव्हापासून मला असं जाणवतं की आपल्यात खूप गोष्टी कॉमन आहेत. हो? हो. कोणत्या? आपण फोकस्ड आहोत, मेहनती आहोत, वर्तमानात जगणारे आहोत. वडिलांचं छत्र डोक्यावर नाही, कोवळ्या वयात खांद्यावर जबाबदाऱ्या आल्या. बापरे, काय झालं? तू एवढा विचार करतोस माझा? आपला म्हणजे कॉमन फॅक्टर्स कितीतरी आहेत ना. मग त्यात अजून एक गोष्ट ऍड झाली आहे. अच्छा, कोणती? सुरांवरचं प्रेम. आय डोंट नो. माझ्यात सूर आहेत पण त्यांच्यावर प्रेम नाही. म्हणजे आहे की नाही सांगता नाहीये. मी सांगते, तन्मय, तुझं सुरांवर खूप खूप प्रेम आहे. पाहिलंय मी. राहू दे. काय रे, किती वेळ लावला फोन करायला? हा, काय सांगितलं होतं तुला? मिनिटाला खबर देत राहा म्हणून. अहो शेट गेले कित्येक मिनिटं तो एकच गोष्ट करतो. हाटीलात बसलाय पोरी सोबत टाइमपास करत. लय वेळ आहे त्याच्याकडं. हे बघ, त्याच्यावर बारीक लक्ष ठेव. तो काय काय करतोय याची टायमाला खबर देत राहा. वय शेट वय. आपल्यातला अजून एक कॉमन फॅक्टर. राहू दे, मी देतो. ए नाही. हो, पण मी तुला कॉफीसाठी विचारलं होतं, सो मी पे करणार. मी आधीच तुझं खूप देणं लागते, त्यात भर नको आता. माझ्याशी बोलताना हे कर्जाचं डोक्यात ठेवूनच बोलतेस का तू नेहमी? अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी ही कॉफी कर्ज झाला आता एक. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही. नभाची भेट ही नभासवा हिरी तो सूर
झुणझुणते गुणगुणते जीवन ही असे हलके तरंग जसे वेचरे शिंपले मोकळे राग खरे या स्वरांचे आता पारणे फेडू दे सूर राहू दे सूर राहू दे. हो हो नाही पण जरा ते लवकर पाठवा कारण एकदा खानावळ सुरू झाली ना की गडबड होते मग सगळीच. हो बरं तू इथे एवढ्या रात्री मला तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? विषय कळल्यानंतरच तू माझ्याशी बोलणार आहेस का आता? परत मला नाही बोलता येणार तुझ्याशी. खूप रात्र झाली. याआधी आपण रात्री एवढ्या उशिरा कधी बोललोच नाहीत ना आपण? बोलले ना, पण मागच्या वेळी जेव्हा बोललो तेव्हा पिऊन आला होतास. त्याबद्दल मी माफी मागितली आरोही तुझी. आरोही मला खरंच तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ऐक माझं. नाही, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. आणि तसंही इतक्या रात्री एवढं काय अर्जंट आहे? मला तन्मय बद्दल बोलायचंय. तन्मय बद्दल काहीही ऐकायचं नाहीये मला. आरोही मी तुझा जवळचा मित्र आहे ना. होतास बरं, पण तू तुझ्या मैत्रीची मर्यादा ओलांडली आहेस. हो, आणि मग तन्मयने केलं ते काय आहे? अगं तुला हातोहात फसवतोय तो. तुला सांगितलं ना मी फायनान्स कंपनीमध्ये म्हणून. विचार ना त्याला. तो खोटं बोलतोय आरोही तुझ्याशी. तो खोटं बोलतोय. तो काय करतोय माहितीये तुला? मला नाही ऐकायचंय तो काय करतो. तू जा इथून प्लीज. आरोही मी पूर्वीही तुझ्याच भल्याचा विचार करायचो आणि आताही तोच करतोय आरोही. नाही वाटत मला तसं. का? कारण तुला राग आलाय माझा, तन्मयचा. भरकटलायस, बदललायस. मला नाही बोलायचंय बरं तुझ्याशी. तू इकडनं निघून जा. आरोही वरद, माझं तुला ऐकावं लागेल. तितकंच महत्वाचं आहे ते. तन्मय तन्मय तन्मय. हात कसा लावलास? हा, आरोहीला हात कसा लावलास? मित्र आहेस ना? ही अशी मैत्री? आरोही आरोही हे सगळं तुला महागात पडणार आहे. आरोही ऐक माझं. का? आरोही या सगळ्याचा पश्चाताप होईल तुला. आरोही ऐक माझं. चल. हे काय झालं आता? परत माणसं अशी कशी बदलू शकतात? एवढा चांगला मित्र का असा वागतोय? मी नाही ओळखत त्या माणसाला रे. नाही ओळख. आरोही जाऊ दे. एवढा विचार नको करू. का स्वतःला त्रास करून घेतेस या अशा माणसासाठी? त्याला काही फरक नाही पडणार. तू नसता आलास तर कशी तोंड देणार होते मी याला? तुझी आठवण मला इथपर्यंत खेचून घेऊन आली म्हणून परत आलो. पण का? अरे यार, तू मला इतकं छान गिफ्ट दिलेस. इतकं छान अनफॉरगेटेबल गिफ्ट आहे. आणि मी तुला काय दिलं?
एक कॉफी बस. मग रिटर्न गिफ्ट नकोय. रिटर्न गिफ्ट काय? तू मला इतकी छान हार्मोनियम दिलीस आणि मी तुला ती साधी वाजवणी नाही दाखव. तू फक्त तेवढ्या कारणासाठी परत आलास? हम्म. वेडास का? वेडेपणा ते शहाणपणा आहे. हसताना खूप छान दिसतेस. कदाचित त्यासाठीच मी परत आलो असेल. थैंक्स. तो चलिए उस्ताद, सुना दीजिए कुछ. चलिए.